नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन आलोय. पाठीमागच्या आठवड्यामध्ये विवाह सोहळ्यातील सत्कार, शुभेच्छा भाषणं आणि अंत्यविधीतील श्रद्धांजली भाषण यावर बंदी घालण्यात यावी अशी बातमी वाचण्यात आली. खरं तर ती बातमी वाचून माझं पूर्णतः समाधान झालं. कारण आपण अलीकडे जर बघितलं तर विवाह सोहळ्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सत्कार करून खरंच येणाऱ्यांचा वेळेचा अपव्यय केलेला असतो. 4-2 लोकांची नावं घ्यायची आणि बाकी वऱ्हाडी मंडळीचा अपमान करायचा, हे कितपत सोयीस्कर योग्य आहे. एकदा एक अँकरिंग करणारा माणूस उठला. त्यानं 4-5 लोकांची नावं घेतली आणि तो म्हणाला की या 4-5 प्रतिष्ठित लोकांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे. आता त्याचं हे ऐकल्यानंतर त्याच्या पाठीमागं बसलेला एक माणूस उठला आणि त्यांना ताणकन त्याच्या कंबाड्यात लाथ घातली आणि तो म्हणाला, का मला मारलंस? त्यावेळेस तो माणूस म्हणाला, तुला ते 4-2 लोक प्रतिष्ठित वाटतात आणि आम्ही काय तरुडेकर वाटतो काय? खरं तर 2-4 लोकांचा सत्कार हा हजारो लोकांचा अपमान नाही का? याचबरोबर 1-2 लोक वधू आणि वरांना शुभेच्छापर आशीर्वाद, शुभेच्छा देतात आणि एक माणूस उठला आणि तो शुभेच्छा देऊ लागला की वधूवरांचं भावी आयुष्य सुखा समाधानाचं, समृद्धीचं, ऐश्वर्याचं जाऊ. त्यांच्या हातून वाडवडिलांची, भाऊबंदाची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, पाहुणे मंडळींची, पंचकृषीतील लोकांची, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील लोकांची, समाजाची सेवा घडो, देशाची सेवा घडो. आता हे शब्द त्या नवरदेवाने ऐकले आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकाला भेटली आणि तो तिथून तडक उठला आणि त्यानं माईक हिसकवलं आणि त्या शुभेच्छा देणाऱ्या माणसाला म्हणाला, तुमच्या डोक्यात काय पाणी आहे का? आम्ही हे सगळं करत बसायचं, मग संसार कधी करायचा? काही लोकांना लग्नात भाषणे द्यायची जशी खाज असते, सत्कार स्वीकारायची जशी खाज असते, त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती स्वर्गवासी झाला की त्याच्या अंत्यविधीला गेल्यानंतर श्रद्धांजलीपर भाषण करण्याची खूप खाज असते. श्रद्धांजलीपर भाषण झालं पाहिजे, श्रद्धांजली अर्पण केली गेली पाहिजे, पण तिचा अतिरेक होता कामा नये. काही लोक श्रद्धांजली वाहताना वेळेचं तारतम्य बाळगत नाही किंवा ते काय बोलताय याचं त्याला भान राहत नाही. एकदा एक माणूस उठला आणि श्रद्धांजलीपर बोलू लागला. माझा खूप चांगला मित्र होता, आम्ही एकमेकाशिवाय जगू शकत नव्हतो, असं खूप त्याच्या बालपणापासून सर्व इतिहास त्यानं वाचून दाखवला आणि तो श्रद्धांजलीमध्ये एवढं खोटं बोलत होता की त्याच्या खोटं बोलण्यामुळं, त्याच्या खोट्या शब्दांमुळं जो मुलगा, ज्याचे वडील वारले होते, तो मुलगा एक दगड घेऊन उठला, त्याच्याजवळ गेला आणि गप बस म्हणे, नाही तर डोक्यातच घालीन म्हणे तुझ्या दगड. शरम वाटायला पाहिजे म्हणे तुला. माझा बाप मागच्या 1 वर्षापासून अंथरुणाला खेळलेला होता, एकदाही भेटायला आला नाहीस आणि इथं काय तुझा श्रद्धांजली वाहण्याचा पोळका चाललाय. म्हणून श्रद्धांजलीपर बोलले जाणारे शब्द खरेच असतील याची शाश्वती नाही आणि श्रद्धांजली वाहणाऱ्यांनी थोडंसं भान ठेवलं पाहिजे, आपण काय बोलतोय, काय नाही बोलत आहे. धन्यवाद.